सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगावच्या शाहूनगरात छापा टाकून जळगाव शहर पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे। जळगावच्या शाहूनगरात एमडी ड्रग्जची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी काल रात्री छापा टाकून कारवाई केली असून एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक केली आहे। अटकेतील सरफराज जावेद भिस्ती याच्याकडून 5,34,000 एवढे किमतीचे 53 ग्रॅम 40 मिलीग्राम एवढे एमडी ड्रग्ज हस्तगत केले। काल जळगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूनगर परिसरामधील एक इसम हा एमडी ड्रग्जचा विक्री करतो। त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या सहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद भिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला 53 ग्रॅम 40 मिलीग्राम असं एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्याची किंमत सुमारे 5,34,000 आहे। हा एमडी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 64/25 NDPS ॲक्ट कलम 8B 21 क 22 आणि 27 या कलमान्वये त्या संबंधित इसम सरफराज जावेद भिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। याच्यावर या अगोदर आरमॅक्सचा गुन्हा दाखल आहे। आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत। हा आरोपी सदर एमडी मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव।